सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय। तर आजचा आपला विषय आहे परस्त्री गमन करू नये। परस्त्री गमन करू नये म्हणजे एखादा पुरुष ज्याचं लग्न झालेलं आहे त्यांनी परस्त्री गमन करू नये। आणि त्याच प्रकारे एखादी स्त्री जिचं पुरुषासोबत लग्न झालेलं आहे तिने सुद्धा परपुरुष गमन करू नये। पण सध्या आपला हा विषय आहे परस्त्री गमन करू नये। तर आजची आपली ही गोष्ट आहे खेमाची गोष्ट। आजची गोष्ट आहे खेमाची गोष्ट। खेमा नावाचा एक व्यक्ती होता, त्याची आजची आपली ही गोष्ट आहे। तर धम्मपदामध्ये भगवंतांनी गाथा क्रमांक 310 म्हटलेली आहे। अप्रिय लाभोच गतीच पापिका भीतस्स भीताय रतीच थोकिका राजाच दंडं गरुकं पणेती तस्मा नरो परदारं न सेवे। ठीक आहे, ही गाथा म्हटलेली आहे। ह्या गाथेचा अर्थ अशा प्रमाणे आहे, अपुण्य लाभ वाईट गती, अपुण्य लाभ आणि वाईट गती, भयभीत पुरुषांची भयभीत स्त्री बरोबर अत्यल्प काम क्रीडा आणि राजाची हातपाय कापण्यासारखी कठोर दंडाची शिक्षा। म्हणूनच हे दुष्परिणाम जाणून परस्त्री गमन करू नये। अपुण्य लाभ आणि वाईट गती, भयभीत पुरुषांची भयभीत स्त्री बरोबर अत्यल्प काम क्रीडा आणि राजाची हातपाय कापण्यासारखी कठोर दंडाची दिशा, म्हणूनच हे दुष्परिणाम करू नये। जेतवन विहारात विहरत असताना श्रेष्ठी अनाथपिंडकाच्या भाच्याला खेमाला उद्देशून भगवंतांनी ह्या दोन्ही गाथा म्हटलेल्या आहे। श्रेष्ठी अनाथपिंडक होता, त्याच्या भाच्या होता, त्याचं नाव होतं खेमा, त्याला उद्देशून भगवंतांनी ह्या दोन्ही गाथा म्हटलेल्या आहेत। खेमा हा अत्यंत श्रीमंत श्रेष्ठीचा मुलगा होता। खेमा जो होता तो अत्यंत श्रीमंत श्रेष्ठीचा मुलगा होता। तो महाउपासक अनाथपिंडकांचा भाचा होता आणि महाउपासक जे होते अनाथपिंडक त्यांच्या भाचा होता खेमा। तो दिसायला अत्यंत देखणा असल्यामुळे स्त्रिया त्याच्यावर अत्यंत मोहित होत होत्या। आता जो खेमा होता तो दिसायला अत्यंत मोहित होता, दिसायला अत्यंत देखणा होता, त्याच्यामुळे अत्यंत खूप सारे स्त्रिया त्याच्यावरती मोहित व्हायच्या आणि स्त्रिया सहज उपलब्ध झाल्यामुळे तो अत्याधिक व्यभिचारी झाला। आणि अशा प्रकारे तो अत्यंत देखणा असल्यामुळे स्त्रिया त्याच्याकडे मोहित व्हायचे आणि त्याच्यामुळे तो अत्याधिक व्यभिचारी होऊ लागला। राजाच्या शिपायांनी रात्रीच्या प्रहरी अनेकदा त्याला व्यभिचार करताना पकडले। राजाचे जे शिपाई होते तर त्या शिपायांनी अनेकदा त्या खेमाला व्यभिचार करताना पकडले व प्रत्येक वेळी त्याला राजासमोर उभे केले परंतु महाश्रेष्ठी अनाथपिंडकाच्या भाचा असल्यामुळे प्रत्येक वेळी कुठलाही दंड न करता त्याला सोडून दिले। जसं की तो महाश्रेष्ठी अनाथपिंडकाचा भाचा होता त्याच्यामुळे त्याला पकडल्या तर जायचं, परंतु त्याला सोडून देत होते। त्याला कुठलाही दंड न देता त्याला सोडून द्यावं लागेल। परंतु खेम आपल्या दुष्कर्मापासून मुक्त झाला नाही। तरी सुद्धा हा खेमा आपल्या दुष्कर्मापासून मुक्त झालेला नाही। आता त्याला वाटू लागला की मी पकडला तर जातो, परंतु अनाथपिंडकाचा भाचा असल्यामुळे मला कोणी काही कैद करत नाही आणि दंड काही मिळत नाही। त्याच्यामुळे तो आणखी तेच कर्म करू लागला। शेवटी महाश्रेष्ठी अनाथपिंडकाने जेव्हा ऐकले की खेमा अतिशय व्यभिचारी झालेला आहे तेव्हा राजा खेमाला भगवंताकडे घेऊन गेला। जेव्हा अनाथपिंडकाने ऐकलं की खेमा अतिशय व्यभिचारी झालेला आहे तेव्हा राजा खेमाला भगवंताकडे घेऊन गेला आणि त्याच्या दुष्कर्माबद्दल सर्व माहिती देऊन त्याला काही उपदेश करण्याची विनंती केली। आणि अनाथपिंडकाने भगवान बुद्धांना सांगितलं की हा असे कर्म करत आहे तर याला तुम्ही योग्य असा उपदेश द्यावा। भगवंत उपदेश देताना खेमाला म्हणाले, परस्त्री गमन करणारा प्रमादी माणूस 4 स्थाने प्राप्त करतो। तर उपदेश द्यायला भगवंतांनी जेव्हा सुरुवात केली तेव्हा भगवान बुद्ध खेमाला म्हणतात, परस्त्री गमन करणारा प्रमादी माणूस 4 स्थान ग्रहण करतो। पहिला स्थान आहे अपुण्य, त्याला पुण्य लाभत नाही तर अपुण्य लाभते।
दुसरं आहे त्याला सुखाची कधीही झोप येत नाही. तिसरं आहे निंदा. तिसरा काय आहे? निंदा. आणि चौथा आहे नरक. नरक म्हणजे दुःख. चौथा काय आहे? नरक. नरक म्हणजे दुःख. अशा मनुष्याला अपुण्य लाभ, वाईट गती, भयभीत पुरुषाबरोबर भयभीत स्त्रीने केलेली अत्यल्प कामक्रीडा, रतिसुख नाही. तसेच या अपराधासाठी राजाने केलेला कठोर दंड इत्यादी दुःखदायक गोष्टीमुळेच परस्त्री गमन करू नये. आणि परस्त्री गमन केल्यामुळे राजाकडून त्या व्यक्तीला खूप दंड मिळायचा मोठा. असा उपदेश करताना भगवान बुद्धांनी ह्या दोन्ही गाथा म्हटलेल्या आहेत. चत्तारी ठाणानी नरे पम्मतो आपज्जती परुदारूपसेवी अपुय्य लाभं न निकामसेय निंदं तंतीय निर्यं चतुर्थं अपुय्य लाभो च गती च पापिका भीतस्स भीताय रतिच्च थोकिका राजाच दंडं गरुकं पणेती तस्मा नरो परदारं न सेवे. ज्याचा अर्थ असा आहे, परदार गमन म्हणजे व्यभिचार करणारा, म्हणजे व्यभिचार करणारा चरित्रहीन प्रमादी पुरुष 4 स्थानांनी अर्थात दोषांनी आपत्र होतो. जो व्यक्ती व्यभिचार करतो, परस्त्री गमन करतो, तो 4 स्थानांनी आपत्र होतो. पहिला, त्याला ह्या कर्माने पाप प्राप्त होते. पहिला म्हणजे 4 स्थानांनी तो आपत्र होतो. तर आता पहिला आहे, ह्या कर्मामुळे त्याला पाप प्राप्त होते. दुसरा आहे, तो सुविधापूर्वक स्वेच्छेने नीट झोपू शकत नाही. दुसरा आहे, सुविधापूर्वक स्वेच्छेने नीट झोपू शकत नाही. आणि तिसरा आहे, ह्या कुकृत्याने तो निंदेसाठी पात्र होतो. आणि तिसरा आहे, हा कुकृत्य केल्यामुळे तो निंदेसाठी पात्र होतो. तथा चौथा आहे, हे पाप कर्म करीत राहण्याने शेवटी तो नरकवासात दुःखामध्ये अवश्य पडतो. आणि हे पाप कर्म करत असेल तर तो शेवटी, जीवनाच्या शेवटी नरकात दुःखामध्ये पडत असतो. ह्या पाप कर्माने अन्य 4 दोषही लागू होतात. अपुण्य लाभ, पापमय गती म्हणजे दुर्गती, भयभीत पुरुषाने भयभीत स्त्रीशी समागम केल्याने अत्यल्प सुखाची प्राप्ती, अशा अपराधाने कठोर राजदंडाचे भय असते. आता ह्या गाथेमध्ये भगवान बुद्धांनी पम्मतो ह्या शब्दाचा उच्चार केलेला आहे. पम्मतो म्हणजे प्रमादी, अजागृत. पम्मतो म्हणजे प्रमादी अजागृत, स्मृती ध्वंसाने युक्त, आपज्जती म्हणजे प्राप्त होतो. अपुय्य लाभो. अपुय्य लाभो म्हणजे ह्या दुष्कर्माच्या सेवनाने त्याची पापकर्माचे प्रवृत्ती तथा त्याचे फलस्वरूप नरक रूप दुःखमय ठिकाणी त्याची गती प्राप्त होते. असे कर्म केल्यामुळे त्याला दुःखमय स्थिती आणि नरक लोक प्राप्त होते. रतीच थोकिका. रतीच थोकिका म्हणजे ह्या दुष्कर्माच्या कारणाने समाजापासून भयभीत पुरुष, भयभीत स्त्री बरोबर तो अल्पकालिक रती फार सुखदायी होऊ शकत नाही. कारण हे कर्म करताना त्या दोघांनाही भय लागून राहिलेले असते की हे करताना दोघांना कोणी पाहिलं तर नाही ना. एखादी स्त्री परपुरुष गमन करत असेल तर तिला पण भीती लागून राहते, आणि एखादा पुरुष परस्त्री गमन करत असेल तर तिला पण ह्या दोघांना भीतीच लागून राहते. हे लोक भीतीमध्येच जगतात. गरुकम म्हणजे ह्या पापात लिप्त झाल्याने शिपायांकडून पकडल्या गेल्यानंतर राजाद्वारा दंड प्रदान केले जाते. आणि हा पाप करणाऱ्यांना जेव्हा एखादा शिपाई किंवा लोक पकडतात तर त्यांना काय दंड प्रदान केले जाते. आधीच्या काळामध्ये राजाद्वारा त्यांना दंड द्यायला जायचा. तस्मा म्हणजे कारण की परस्त्री बरोबर व्यभिचार करणारास एवढ्या अनेक पापांच्या वा दंडाचा भागीदार व्हावे लागते. म्हणून स्वहिताकांक्षी मनुष्याने कधीही परदार गमन करायला नको. पापाच्या भागीदार व्हायला लागते म्हणून कोणत्याही पुरुषाने परस्त्री गमन करून पापाचे भागीदार व्हायला नको. भगवंताच्या शिकवणुकीचा हाच सार आहे. देशनेच्या अंती तो खेम श्रेष्ठी. जेव्हा भगवान बुद्धांनी आपली देशना संपवत आले होते तेव्हा तो खेमाश्रेष्ठी श्रोतापत्ती फलात प्रतिष्ठित झाला होता. तर आजची आपली ही गोष्ट होती, परस्त्री गमन करू नये.
विवाहित पुरुषांनी किंवा विवाहित पुरुषांनी परस्त्रीगमन करू नये आणि त्याचप्रमाणे विवाहित स्त्रीनी सुद्धा परपुरुष गमन करू नये. हे केल्यामुळे आपल्याला 4 पापाचे आपण भागीदार बनतो आणि 4 फळ आपल्याला भोगावे लागतात. पहिला आहे अपुण्य म्हणजे पाप लागते आपल्याला, दुसरा आहे सुखाची झोप आपल्याला कधीही येत नाही, तिसरा आहे आपली निंदा करणे लोक चालू करतात आणि चौथा आहे नरक म्हणजे दुःख. तर आजची आपली ही गोष्ट होती खेमाची गोष्ट होती. साधू साधू साधू.